अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे मुंबई येथून सौ विशाखा विजय गोखले या ताईंचा. ताई म्हणतात, भक्त वत्सल्य जय गजानन. 3 वर्षाचा लहान मुलगा, त्याच्या मनात जिन्याचं आकर्षण, त्यामुळे अजाणतेपणाने आईबाबांचं लक्ष नाही असं पाहून जिन्याकडे जातो. जिन्यात डोकावून पाहतो आणि तोल जाऊन खाली पडतो. अचानक सर्व झाल्याने जोरात रडतो. चक्क 8-9 पायऱ्या धडधडत गडगडत खाली येता तिथेच बाजूला असलेल्या रेतीवर विसावतो आणि तिथे बसून रडू लागतो. आई वडील काळजीनं त्याच्याकडे धाव घेतात. आई म्हणते, डॉक्टरांच्याकडे चला, डॉक्टरांच्याकडे चला. वडील म्हणतात, शांत हो, आधी प्रथमेशला कुठं लागलंय ते बघ, काय झालंय ते पहा, मग आपण ठरवू. आई मुलाला उचलून कडेवर घेते. त्याला फक्त कपाळावर टेंगूळ आलेलं असतं, बाकी कुठेही काही नाही. ते लहान मूल आईला सांगतं, आई मी पडला, आई त्या आजोबांनी मला धरला. ते बोबडे बोल ऐकून आईच्या डोळ्यातून प्रेमाश्रूंचा पूर सुरू होतो. आई प्रेमातिरेकाने त्याला छातीशी घट्ट धरते. आईला आठवतं, आज सकाळीच तिच्या मैत्रिणीने गजानन महाराजांचा प्रसाद म्हणून दिलेला मोदक याने पूर्ण फस्त केला होता. आई मनातून गजानन महाराजांचे आभार मानते आणि आईला गजानन विजय ग्रंथात महाराजांचं मंदिर बांधित असताना 30 फुटावरून खाली पडलेल्या मजुराची गोष्ट आठवते. आणि आठवतात 21व्या अध्यायातील त्या ओव्या, या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने, तुझ्या करा कारणे ऐसे भाग्य कोणाचे. मी त्या मुलाची आई, मी सौ विशाखा विजय गोखले. भाईदर मुंबईला असते. मी शाळेत 9व्या वर्गात असताना एकदा शेजाऱ्यांच्याकडून ऐकून त्यांच्याकडून गजानन विजय ग्रंथ घेऊन वाचला होता. तेव्हाच माझ्या मनात गजानन महाराज हा आकर्षणाचा विषय होऊन बसला. मात्र मी शेगावला जाण्याचा योग येण्यात मध्ये बराच मोठा काळ जावा लागला. मात्र हा काळ मोठा असला तरी महाराजांच्या चरणी मात्र माझं नाव नोंदवलं गेलं होतं. हे मला महाराजांनी पुढे वेळोवेळी निदर्शनास आणून दिलं. प्रत्येकाच्या मनात एक वैचारिक द्वंद्व नेहमीच सुरू असतं, तसं ते माझ्याही मनात असायचं आणि असतं. माझं एक म्हणायचं, आपण भक्ती करीत असताना खरं तर आपली भक्ती निरपेक्ष असायला हवी. पण ठीक आहे, आपण संसारी माणसं महाराजांच्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवतो. ठीक आहे, ठेवा. पण मग आपण महाराजांच्यासाठी काय करतो? आपल्या भक्तीत काही प्रखरता असायला हवी की नाही? माझ्या याच विचारातून मी प्रथमेशच्या जन्माच्या वेळी घेतलेला एक निर्णय मला सांगावासा वाटतो. प्रथमेश आमचा लहान मुलगा, वेदश्री त्याची मोठी बहीण. आमच्या प्रथमच्या जन्माच्या वेळी मी शेगावला गजानन महाराजांच्याकडे एक मुलखावेगळी मागणी केली होती. मनात आलं, आपलं मागणं महाराजांच्यापर्यंत पोचलं की नाही हे पुढे कळलंच, पण मी काय करते तेही महत्त्वाचं आहे. तेव्हा माझे 9 महिने पूर्ण भरत आले होते. गजानन विजय पूर्ण पारायण करायला मला आज 4 तास लागतात. तेव्हा सुरुवात होती तेव्हा मला 7 तास लागायचे. माझ्या मनाने गजानन विजयाच्या पारायणाचा निर्णय घेतला. अत्यंत अवघडलेल्या त्या स्थितीत मी सकाळी 5 वाजता शुचिभूर्त होऊन पारायणाला बसले आणि तब्बल 7 तास घेऊन दुपारी 12 वाजता माझं एका सणी पारायण पूर्ण झालं. नंतर मी भाकरी पिठलं मोदक असा साग्रसंगीत नैवेद्य दाखवला. अर्थात जन्माला येता येताच प्रथम गजानन विजयचं वाचन करून जन्माला आल्यामुळे त्याला गजानन महाराजांचा कृपास्पर्श प्राप्त होऊ शकला आणि त्याच्याविषयी त्याच्या आईनं केलेली मागणीही महाराजांनी पूर्ण केली. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मी मुलखावेगळं काय मागणं मागितलं होतं? सांगते. 1987चा मे महिना, विदर्भात तो प्रखर उन्हाळा.
मी दुसऱ्या वेळी 6 महिन्याची गरोदर, सोबत आई वडील बहिणी मिस्टर आणि 3.5 वर्षाची लेक. सूर्य आग ओकत होता. आम्ही अकोल्याला नातेवाईकांच्याकडे जाणार होतो. शेगावला जाण्याचा विचार मनात आला. माझ्या मनात गजानन महाराजांच्या विषयी आकर्षण, बाकी लोकांना त्यात फारसं स्वारस्य नव्हतं. माझ्या हट्टाखातर आम्ही सर्व शेगावला दर्शनासाठी उतरलो. तेव्हा भुयारातून समाधी मंदिरात जावं लागायचं. महाराजांच्या समोर उभी झाली आणि मन भरून आलं. मी लेकीला वेदश्रीला तिच्या बोबड्या बोलातून महाराजांच्या चरणी प्रार्थना म्हणावयास सांगितली. सर्व उपस्थित तिची प्रार्थना ऐकत होते. मला छान गोरापान, गोजीरवाना, डाव्या गालावर खळी असलेला भाऊ हवा आहे. आमच्या घरात कुणालाही खळी पडत नाही. माझ्या मुलाच्या गालावर खळी पडावी असं काल्पनिक चित्र मी मनात रेखाटलं होतं. वेदश्रीची प्रार्थना ऐकून सर्व म्हणाले, वा, मुलगा हवा, गोरा हवा, खळी हवी. बघू काय करतात तुझे गजानन महाराज. 30 ऑगस्ट 1987 ऋषीपंचमीचा दुसरा दिवस. आदल्या दिवशी मी प्रार्थनापूर्वक भावपूर्ण अंतकरणाने महाराजांचा प्रसाद ग्रहण केला आणि 30 ऑगस्टला सूर्योदयाच्या मुहूर्ताला वेदश्रीला गोरापान गोंडस भाऊ झाला. शेगावला समाधी मंदिरात वेदश्रीने केलेल्या प्रार्थनेला महाराज पावले. 6व्या महिन्यातील त्या प्रार्थनेला 9व्या महिन्यातील पारायणाची जोडही मिळाली होती. आता छान गोरापान, गोजीरवाना हे सर्व स्पष्ट झालं होतं. प्रश्न होता गालावरील खळीचा. मधल्या काळात मी महाराजांना सतत म्हणत होते, महाराज, वेदश्रीने केलेली प्रार्थना उपस्थित सर्वांनी ऐकली आहे. प्रार्थना पूर्ण होणं म्हणजे या सर्व लोकांच्या मनात गजानन महाराजांच्या विषयी श्रद्धा आणि प्रेम जागृत होणार हे ठरलेलं आहे. नवजात बालकाच्या गालाला खळी पडते का हे लगेच कसं लक्षात येणार? त्यासाठी मध्ये काही दिवस जावे लागेल. एक दिवस आम्हाला जाणवलं की अरे वा, गालाला खळी आहे. ज्यांनी त्या दिवशी प्रत्यक्ष प्रार्थना ऐकली होती, निसंदिग्धपणे प्रत्येकाच्या मनात महाराजांच्या विषयी श्रद्धा वाढीस लागली. आता प्रथम मोठा झाला, त्या गोष्टीला खूप वर्षाचा काळ लोटला, पण मला आठवतं तेव्हा त्याला पाहून जो तो म्हणत होता, विशाखा, कमाल आहे बुवा गजानन महाराजांची. ऐकली त्यांनी तुझी प्रार्थना आणि त्यांच्या त्या म्हणण्याला मी विनम्रपणे हात जोडून मी उत्तर देत होते. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.